चला तर मग रेडी आहेत आपले हे संक्रांती स्पेशल तिळाचे लाडू। सगळ्यांना सर्वप्रथम तर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा। बऱ्याच जणांचे लाडू बनवून झाले असतील, काही आज बनवतील आणि काही उद्याही बनवतील। तर अशा पद्धतीने माझेही लाडू बनवून रेडी झाले होते आणि मग मी ते बरणीत भरून घेत होते छान असे। तर ते कसे बनवले ते मी प्रमाण तुम्हाला सांगतेच आणि सगळ्यात सोपे ही पद्धत आहे, पाक करायचं टेन्शन नाही। अशा पद्धतीने बघू शकता मी 2 वाटी मी तीळ घेतली, 1 वाटी शेंगदाणे आणि त्याच 2 वाट्या भरून मी गूळ घेतलेला आहे। तर अशा पद्धतीने हे प्रमाण घ्यायचं, परफेक्ट होतात छान, पाक करायची गरज नाही आणि हाताला चटकेही लागत नाही, सोप्या पद्धतीने हे लाडू होतात। तर इथे मी आता आधी 2 वाटी जी आपली तीळ होती ती भाजून घेते, छान कुरकुरीत अशी भाजून घ्यायची, तडतड आवाज येईपर्यंत। अशा पद्धतीने बघू शकताय, कुठलंही काम मन लावून केलं ना की छान होतं। तर अशा पद्धतीने माझी तीळ भाजून झाली। आता मी इथे शेंगदाणे भाजून घेते, बघू शकता इथे शेंगदाणे पण छान कुरकुरीत होण्यासाठी ते ना भाजल्यानंतर पुन्हा त्या भांड्यात थोडा वेळ पडू द्यायचे, मग मस्त कडक होतात। तर तेही मी छान भाजून घेतले आणि तुम्ही नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या। इथे आता मी तूप टाकून घेते, 3 ते 4 टेबलस्पून एवढं। तर अशा पद्धतीने बघू शकताय शेंगदाणे भाजून झाले, थंड करायला ठेवले होते, त्यांचेही छान साल काढून घेतलं मी, त्यात काढून घेते, बघू शकताय। लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, कमेंटही करा। व्हिडिओ बघतात पण मग लाईक करत नाही, तुमच्या एक लाईकची पण खूप गरज असते, तर नक्कीच लाईक करा आणि कमेंटही करा। इथे आता मी शेंगदाण्याचे साल काढून घेतले, शेंगदाणे जाडे भरडे आधी वाटून घ्यायचे, अशा पद्धतीने बघू शकताय। त्यानंतर मग पुन्हा ते काढून घ्यायचे भांड्यातून आणि मग काय करायचं, थोडी तीळ, थोडे शेंगदाण्याचं कूट आणि थोडा गूळ अशा पद्धतीने वाटून घ्यायचं। 3-4दा हे होतं मिक्सरला। अशा पद्धतीने तीळ घ्यायची, थोडं शेंगदाणे घ्यायचे आणि मग थोडं गूळ घ्यायचं आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं। मिक्सरला वाटून छान होऊन जातं, इवन त्यात तूप घालायची गरज पडत नाही, पण छान मग तेला थोडंसं छान असं स्ट्रेक्चर येतं आणि चवही छान येते, म्हणून थोडंसं तूप घालायचं। बघू शकता अशा पद्धतीने हे वाटून घ्यायचं। तर छान झाले होते लाडू, सगळ्यात सोपे असतात हे लाडू करायला। तर अशा पद्धतीने मग मी सगळ्या वाटण करून घेतलं मिक्सरला। कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। तर इथे हे माझं सगळं वाटण वाटून झालेलं आहे, बघू शकताय तुम्ही। इथेच आता गोळा बनत होता, पण तरी मग मी थोडं तूप गरम केलं आणि त्यात ते घातलं। तुम्ही अशा पद्धतीने नक्कीच ट्राय करा हे लाडू। आणि संक्रांतीची तुमची तयारी ही ऑलमोस्ट झालीच असेल। तर इथे मी आता तूप गरम करून टाकून घेते, अशा पद्धतीने बघू शकताय। आणि मग छान असे मिक्स करून घ्यायचं, हे एकजीव करून घ्यायचं छान असं। दातात पण चावायचं टेन्शन नसतं। पाकाचे लाडू कधी कधी कडक होतात, कधी चिकीचा पाक असतो तर तेही कडक होऊन जातात, म्हणून हे बनवायला सोपे, खायलाही सोपे। अशा पद्धतीने हे लाडू तिळाचे तुम्ही बनवून बघा। तर इथे मी आता छान असे गोल गरगरीत असे लाडू वळून घेतले सगळे। इथे असे मस्त हे माझे तिळाचे लाडू वळून झाले, मस्त वळले पण अशा पद्धतीने बघू शकताय। छान असा लाडू गोल गरगरीत असा, छोटेच असतात हे लाडू, जास्त मोठे नाही। आता संक्रांतीचं हळदी कुंकूही येतंय, त्यासाठीही हे लागतातच बायकांना द्यायला आपल्याला हळदी कुंकवाच्या दिवशी। तर त्यासाठीही मी जास्तचे बनवून ठेवणार होती, पण माहीत नाही आता किती पुरतात ते, की पुन्हा बनवावे लागतात। तर अशा पद्धतीने मला तर नाही वाटत पुरणार असं, पुन्हा मी बनवून घेईन अशा पद्धतीने, कारण मुलांना दुसरं काही आवडत नाही आणि हिवाळ्यात तीळ खाल्लेली चांगली असते। आणि आता सध्या थंडी आहे तर मग तीळ चांगलीच आहे, तर म्हटलं बघूया, नाही पुरले तर पुन्हा बनवून घेईन। या दिवसात तीळ आणि बाजरीची भाकर दोन्ही आपल्या शरीराला उष्णता देतात, म्हणून खाल्ल्या गेल्या पाहिजेत। एरवी आपण तीळ जास्त खात नाही, तर अशा पद्धतीने मी बघू शकता हे तिळाचे आणि गुळाचे
शेंगदाण्याचे असे छान असे मी लाडू वळून घेतले. तुम्हाला कसे वाटले ते मला नक्कीच सांगा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर ही तीळ आपण खाल्लीच पाहिजे, हाडांना मजबूती मिळते. शेंगदाणे पण, गूळ शेंगदाण्याने रक्त वाढतं. भरपूर फायदे आहेत ह्या लाडूचेही. तर अशा पद्धतीने तुम्हीही हे लाडू या हिवाळ्यात नक्कीच बनवा आणि ट्राय करा. चला तर मग अशा पद्धतीने चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय.